कंधारचा भुईकोट किल्ला हा खूपच प्राचीन असल्यामुळे याचं बांधकाम देखील चालू आहे। कारण की आता पुराण्या वास्तूला जपण्यासाठी लोक आता त्याचं बांधकाम करून प्रेक्षकांसाठी नवीन पर्यटन स्थळ तयार करायलेत आणि तुम्ही पाहू शकता इथे खूप सारे लोक जे आहे पाहण्याकरिता येत असतात रोजा। त्यासाठी मी तुमच्यासाठी आज हा व्लॉग व्हिडिओ शूट करून घेऊन आलो आहे। तर कंधारचा किल्ला जर तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर येऊन पाहू शकता। किती अप्रतिम प्रकारे असा पहिल्याच्या काळामध्ये बांधला गेलेला किल्ला आहे। आपल्या नांदेड जिल्ह्यापासून फक्त 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती आहे, म्हणून तुम्ही जाऊन बघू शकता मित्रांनो। आणि ही तोफ किती मोठी आहे तर या मित्रांनो या किल्ल्यावरती 7 ते 8 तोफा आता पण तुम्हाला पाहण्याकरिता मिळतात। किती मस्त प्रकारे केवढी मोठी तोफ आहे मित्रांनो, आणि इतक्या उंचावर इतकी मोठी तोफ कशी आणली असेल हे नवल करावं तेवढं कमीच आहे। खूपच काही तुम्हाला या किल्ल्यावरती पाहण्याकरिता मिळेल, अनुभव करण्याकरिता मिळेल। तर माझी असं सजेस्ट करतो की तुम्हाला लवकरात लवकर येऊन तुम्ही या किल्ल्याला भेट देऊन तुम्ही पाहू शकता सर्व काही पहिल्याच्या काळामधील वास्तू कला सर्व काही। तर इथं महादेवाची पिंड वगैरे तोडून टाकल्या गेली होती मित्रांनो। इथून तुम्हाला मी पूर्णतः किल्ल्याला वेढा मारून दाखवतो आता। तर आम्हाला 1 ते 1.5 घंटा लागलेला आहे पूर्ण किल्ला हिंडून पाहण्याकरिता मित्रांनो। खूपच फास्ट आम्ही पाहत तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करत चाललो गेलो आहे, कारण की इथे खूपच झाडी वगैरे आहे। आता पूर्णतः याचं काम चालू आहे, त्याकरिता सध्या तर खूपच गर्दा आहे या किल्ल्यामध्ये। आणि तुम्ही नंतर आलात तर तुम्हाला क्लीनसुद्धा किल्ला पाहायला मिळेल, कारण की यांचं काम चालू असल्यामुळे आता सर्व काही क्लीन करून त्याला पर्यटन स्थळामध्ये दाखल करणार आहेत। तर इथं आता सध्या गर्दा आहे, परंतु तुम्ही असं पण पाहायला येऊ शकता आणि तुम्ही अनुभव घेऊ शकता किती मस्त प्रकारे हा किल्ला आहे। ते नांदेडमध्ये जवळ किल्ला आहे, म्हणून मी तुम्हाला हे व्हिडिओ सजेस्ट करतो की किल्ला लवकरात लवकर येऊन तुम्ही पहा। किती मोठा किल्ला आहे हा आणि किती पहिल्याच्या काळामध्ये याला कशा प्रकारे बांधल्या गेला आहे मित्रांनो। इथे एक तोफ आहे, तुम्ही पाहू शकता। ही पूर्णतः तोफ जी आहे मधामध्ये फसलेली आहे, तुम्ही पाहू शकता। सर्व किल्ल्याला पाण्याचा वेढा आहे, कारण की पाण्यामधून कोणते दुश्मन जर येत असतील तर त्याच्यामध्ये मगरी वगैरे राहत गेले आणि ती मगरी त्या दुश्मनाला खाऊन टाकावं, त्याकरिता पूर्णतः एका जागूनच वाट राहते किल्ल्यामध्ये शिरण्याची। किती अशा प्रकारे भारी प्रकारे हे स्ट्रक्चर घेतलेलं आहे मित्रांनो। जेवढं नवल करावं तेवढं कमीच आहे पहिल्याच्या कारागिरांचं। कशा प्रकारे बांध झालेली आहे या किल्ल्यांची। इथे एक तोफ ठेवल्या गेलेली आहे। तर असं व्हिडिओमध्ये पाहून तर तुम्हाला भारी वाटतच असेल, परंतु समोरासमोर पण येऊन मित्रांनो पहा, कारण की असं रोज रोज तुम्हाला दृश्य पाहायला नाही मिळणार। त्यासाठी मी सजेस्ट करतो की तुम्ही लवकरात लवकर येऊन किल्ला